नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं राधाज ऑल क्रिएशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. चला तर आज आपण बघणार आहोत पार्ट 2. हिरव्या उलनने आज पुढं कसं विणायचं ते आज आपण बघणार आहोत. तर चला तर आपण सुरू करूया. हे आपण जे पहिल्या पार्टमध्ये गुलाबाचं फूल बनवलं होतं ते आज आपण पुढं कंटिन्यू करणार आहोत हिरव्या कलरने जोडून. तर ही अशी हिरव्या कलरची उलन आहे ती आपण अशी डबल खोलून करणार आहोत, म्हणजे आपली उलन कमी लागेल आणि विणकामही असं नाजूक दिसतं. चला तर आपण सुरुवात करूया. तर आधी सुरुवातीला अशी नॉट बांधून घ्यायची आहे एक आणि आपल्याला विणायला चालू करायचं आहे. 3 आपल्याला सुरुवातीला आपण जे शेवट केला होता तिथूनच आपल्याला चालू करायचं आहे. तिथं आपल्याला एक मोठा खांब विणून घ्यायचा आहे आणि त्याच ठिकाणी अजून दुसरा एक, म्हणजे आपल्याला असे 4 मोठे खांब विणून घ्यायचे आहे. हे झाले 3, 4 आणि आता त्याच्या शेजारी आपल्याला एक सोडून दुसऱ्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे मोठा खांब आणि तसंच सेम आपल्याला पुढेही करायचं आहे. आणि पुढे आपल्याला 4 खांब करून घ्यायचे आहेत. छोट्या खांबामध्ये आपल्याला 4 खांब विणून घ्यायचे आहेत. पुढेही तसंच करून घ्यायचं आहे. एक खांबा सोडून दुसऱ्यामध्ये आपल्याला एक खांबा करून घ्यायचा आहे, उंच खांब करून घ्यायचा आहे. सेम तसंच करून घ्यायचं आहे. 4 खांब विणायचे आहेत. तर विणून घेऊया आपण हे 4 खांब. हे झाले 2, 3, 4 आणि पुढे एक सोडून दुसऱ्यामध्ये पूर्ण करून घेतलेले आहे. तर ही आपली झालेली आहे दुसरी लाईन चालू. आता दुसरी लाईन आपल्याला ही पूर्ण करून घ्यायची आहे. सेम आता त्या 4 खांबावरती 4 खांब करून घ्यायचे आहेत. आता प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला एक एक खांब करायचा आहे. प्रत्येक बॉक्समध्ये एक एक करून घ्यायचा आहे. उंच खांब करून घ्यायचा आहे. परत आपल्याला 4 खांब करून घ्यायचे आहेत. जे आपण सुरुवातीला घेतले होते 4 खांब, त्याच्यावरती 4 खांब करून घ्यायचे आहेत. 2 मध्ये इकडून 2 मध्ये सोडून 4 मध्ये खांब करून घ्यायचे आहेत. परत तसंच प्रत्येक बॉक्सवरती विणून घ्यायचं आहे. आपण ह्या 4 लाईन पूर्ण करून घेणार आहोत. तुम्ही कमी जास्तही करू शकता लाईन. आपल्याला टोटल 7 फुलं असे बनवून घ्यायचे आहेत. चार खांब करून घ्यायचे आहेत. सोडायचा नाही मध्ये कुठेही खांब. याच पद्धतीने आपण हे पूर्ण करून घेणार आहोत. हे झालेले आहे आपली दुसरी लाईन पूर्ण. आता तिसरी लाईन आपण करणार आहोत. सेम त्याच पद्धतीने आता आपण करणार आहोत. एवढंच की आता प्रत्येक लाईनमध्ये आपल्याला खांब वाढत जाणार आहेत, म्हणजे आपलं हे फूल मोठं मोठं होत जाणार आहे. राऊंड मोठा मोठा होत जाईल. हे झालेले आहे 4 राऊंड आपले पूर्ण. आता आपण हे कट करून घेऊया.
आता आपण पुढे जोडणार आहोत पांढरा कलर. तसंच आपल्याला खोलून घ्यायचा आहे पांढरा पण कलर आणि त्याच्यावरतीच खांब आपल्याला विणायला चालू करायचा आहे. सेम त्याच पद्धतीने विणून घ्यायचं आहे आपल्याला. 4 खांबावरती 4 खांब येणार आहेत. एकाच होलमध्ये 4 खांब करून घ्यायचे आहेत आपल्याला. प्रत्येक बॉक्समध्ये एक खांबा उंच करून घ्यायचा आहे. आपले हे 6 कॉर्नर पूर्ण होतील, म्हणजेच आपला षटकोन तयार होईल. 4 खांबावरती 4 खांब आणि प्रत्येक बॉक्समध्ये एक एक खांब येईल. असंच आपल्याला करून घ्यायचं आहे. पूर्ण राऊंड आपल्याला कंप्लीट करून घ्यायचा आहे. चला तर आपण हे पूर्ण करून घेऊया. आता राऊंड हा पूर्ण करून घेऊ. चार खांब, परत एक चेन, परत एक खांब करून घ्यायचा आहे. प्रत्येक बॉक्समध्ये आपल्याला हे विणून घ्यायचं आहे. आपण हा राऊंड पूर्ण करून घेऊया, कंप्लीट करूया. तर हा आपला राऊंड पूर्ण झालेला आहे. एक राऊंड पूर्ण झाला आहे. आता आपण दुसरा राऊंड चालू करूया. 4 खांबावरती 4 खांब करून घ्यायचे आहेत. एकाच होलमधून 4 खांब तयार करायचे आहेत. परत आता ह्या लाईनमध्ये आपली बॉक्स वाढत जाणार आहेत, म्हणजे आपला राऊंड वाढणार आहे. परत 4 खांब करून घ्यायचे आहेत. असेच आपल्याला 6 कॉर्नरवरती करून घ्यायचं आहे. जे आपण 4 खांब घेतलेले आहेत ते आपला कॉर्नर तयार व्हायला मदत होईल. तर आपण हे पूर्ण करून घेऊया. हे झालं आहे आपलं कंप्लीट 4 राऊंड. तर आपण आता हे एक गाठ मारून घेऊया, म्हणजे लॉक होईल. हे झालेलं आहे आपलं फूल तयार. नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत ताटावरचं फूल कसं जोडायचं ते. आपण हे फुलं 7 फुलं तयार केलेले जोडून घेणार आहोत. मी हे 2 फुलं तयार करून घेतलेले आहेत. असेच आपण 7 फुलं तयार करून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट पार्टमध्ये.